माझ्याकडे दैवी शक्ती आहे. कर्करोगासारख्या आजारांना मंत्रानं बरे करतो. ज्या महिलांना मूल होत नाही अशा महिलांना मूल देतो. घरातल्या सर्व समस्या मंत्रोपचारानं दूर करतो असं सांगून सामान्य जनतेची आणि महिलांची आर्थिक फसवणूक करत जनतेला वेठीस धरणारा वडगाव पाण येथील दत्तधाम सरकार दरबारचा तथाकथित भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे याच्यासह दत्तधाम आश्रमातील डॉक्टर मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे तिघेही राहणार वडगाव पान तालुका संगमनेर, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे दोघेही राहणार रहीमपूर तालुका संगमनेर अशा 5 जणांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून जादूटोणा विरोधी कायदा, आयटी ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट, बनावट व्हिडिओ तयार करून व्हायरल करणे यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दत्तधाम सरकारचा भोंदू गडगे बाबासह दोघांना बेड्या ठोकून गजाआड करण्यात आलाय, तर 3 जण फरार आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान आणि मनोली गावच्या शिवावर दत्तधाम सरकार या नावानं गेली अनेक वर्षांपासून दरबार भरवला जातोय. मंत्रोच्चार आणि कथित चमत्कारांच्या माध्यमातून शारीरिक दुर्धर असणारे आजार बरे करण्याचं काम गडगेबाबा करत असल्याचे स्वतःचा दत्तधाम युट्यूब चॅनलद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करत घरातल्या सर्व समस्या मंत्रोच्चारानं दूर करतो असं सांगून सामान्य लोकांकडून 11,000, 21,000 आणि 51,000 अशा रकमा घेऊन भक्तांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप केला जातोय. या गंभीर प्रकाराची अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दखल घेत त्या भोंदूबाबावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी तसेच दत्तधाम दरबार बंद करावा अशी मागणी अनिसच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गवांदेंनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. मात्र तक्रार देण्यास भक्तगण पुढे येत नव्हते, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास विलंब होत होता. अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पुढाकार घेऊन या गडगेबाबाचा भांडाफोड करण्यात यश मिळवलं आहे. काल दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे ॲडव्होकेट रंजना गवांदे मॅडम यांचा तक्रारी अर्ज स्वीकारण्यात आलेला होता. त्याच्या चौकशीनंतर सदर बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा रजिस्टर नंबर 195/2026 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सन 2013 तसेच भारतीय न्याय संहिता 2023, ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्ट, त्याचप्रमाणे मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट याच्या खाली विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात मंत्रशक्तीद्वारे, तंत्रशक्तीद्वारे लोकांच्यावर उपचार करण्याची काही यूट्यूबला व्हिडिओज शेअर झालेले आहेत आणि वेगवेगळे सोशल मीडिया यावर सुद्धा ते शेअर झालेले आहेत. त्यानुसार जे राजेंद्र बापू गडगे राहणार वडगाव पान, त्याचप्रमाणे मधुकर शिंदे राहणार रहीमपूर संगमनेर या दोघांना कालच्या जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. अजून काही आरोपींचा शोध चालू आहे. गुन्ह्याच्या संदर्भाने तपास चालू आहे. पुढील तपास करीत आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून हे व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल होत होते. तसंच त्याने खंडणी देखील मागत असल्याचा एक व्हिडिओ स्वतः बाबाने प्रसारित केला होता. या संदर्भात आता पोलीस काय कारवाई करणार? एका व्हिडिओमध्ये मधुकर शिंदे नावाचा व्यक्ती आणि सदर गडगे महाराज या दोघांचे आणि अजून 2 लोकांचे व्हिडिओमध्ये दिसत होतं की पोलिसांचं सुद्धा नाव त्यांनी घेतलेलं होतं. त्याची सुद्धा तपासात कारवाई करायचे आपण दक्षता घेत आहोत. आज रोजी दोन्ही आरोपींना अटक केलेलं आहे. मान्य न्यायालयात हजर करीत आहोत. धन्यवाद. या बाबाकडे फक्त येत असल्याचं समोर आलेलं आहे. अनेक जणांचं आर्थिक फसवणूक देखील झाल्याचं आता चर्चा सुरू आहे. नेमकं आता काय पोलीस आव्हान करतील राज्यातील या सगळ्या लोकांना? पोलीस दलातर्फे राज्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर गुन्ह्यासंदर्भाने यातील आरोपी राजेंद्र बापू गडगे आणि त्यांचं दत्तधाम सरकार या नावाने जे लोकांनी सदर ठिकाणी येऊन उपचार केले असतील, त्या ठिकाणी काही पैसे त्यांचे दिलेले असतील, त्या संदर्भाने त्यांची काही फसवणूक झाल्याचं त्यांना वाटत असेल तर त्यांनी तात्काळ संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क करावा. त्यांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्याची तजवीज केली जाईल. धन्यवाद. यस्नान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.